दिलासा मिळाला आणि आज नामांकन सुद्धा दाखल केलं. आपली पहिली प्रतिक्रिया. गेल्या 12 वर्षापासून 11 वर्षापासून जी संघर्ष मी केला आणि विरोधकांनी खूप त्याला चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न केला, खालचे पातळीवर बोलले, खालचे पातळीपर्यंत ते प्रत्येक गोष्टी नेलं आणि एक माजी सैनिकाची मुलीला आणि एक बाईला कुठपर्यंत त्रास द्यायचं, कुठपर्यंत त्रास घ्यायला मजबूर करायचं, ते त्रास मी गेल्या 10-12 वर्षापासून अमरावतीमध्ये सून म्हणून आणि त्याच्यानंतर जेव्हापासून राजकीय क्षेत्रामध्ये आली, आपण मेहनत नाही करू शकतो, इमानदारीने लोकांसाठी झटू शकत नाही, तर एक बाईला कसं थांबवायचं, या तर तिच्या चरित्रावर बोलायचं आणि या पद्धतीने तिला कोर्टामध्ये फसवून आणि तिच्या परिश्रमच्या शेवटच्या टोकापर्यंत तिची बदनामी करायचा, हे जे प्रयत्न चालला होता गेल्या 10-12 वर्षापासून. महिलाचे जीवनात संघर्ष हा जन्मालाच वाटेला येते आणि शेवटच्या टोकापर्यंत राहते. पण आज खरं जे होता, दूध का दूध और पाणी का पाणी, या सुप्रीम कोर्टचे माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर आला, त्याच्याबद्दल मी आपले सुप्रीम कोर्टचे मनापासून धन्यवाद करते की हे नवनीत राणाचा विजय नाही आहे, हे आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारावर चालणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारे त्यांचे मुलं जे मायेसारखे माझे रूपामध्ये या क्षेत्रामध्ये लोकांच्या सेवेसाठी आहे, आज त्याच्या बाजूनी निकाल लागला म्हणून त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते. खूप संघर्ष केला मी आणि खूप कठीण दिवस मी पाहिलेले आहे, कारण 13पासनं नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणाला सजा होईन, नवनीत राणाला असं होईन, हा ऐकत आमचे लहान मुलं, जे 2 मुलं आहे, तेही मला विचारायचे, आई तू काय केलं आहे जे तुला जेलामध्ये लोक टाकणार आहे. तर मला वाटते आज त्याची खरं जे आहे ते आज आलं. 300 वर्षाचे सोबत जोडण्यात आलेले आहे, तेव्हा कुठं तुम्हाला हा यश मिळालेला आहे कोर्टामध्ये, काय? खूप संघर्ष होता, पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिलं. आम्ही लढलो, आम्ही मैदानात दटून राहिलो, लोकांना विश्वास देत गेलो की 19मध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर, मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि 2019मध्ये मला खासदार केलं. आज परत या मैदानात आहे आणि मी आज फॉर्म भरला. आनंद या गोष्टीचा वाटते की एकाने जन्म दिला आणि दुसऱ्याने जीवनदान, म्हणजे माझी अमरावतीनी. सगळे ऑपोजिशन चिल्लावत असताना सुद्धा माझी अमरावतीकरांनी एक सूनवर विश्वास ठेवला आणि त्या सुनीने 5 वर्षाचे खासदार पूर्ण केले आणि दुसरे 5 वर्षीला आज फॉर्म भरायला आम्ही सगळे नेते आमचे भारतीय जनता पार्टीचे आज उपस्थित आहे, त्यांच्यासोबत मी फॉर्म भरलं. आनंद याच गोष्टीचा आहे, किती ऑपोजिशन ओरडले तरी माझा परिवार, माझा कुटुंब, माझे सासरवाडी म्हणजे अमरावती, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आज अमरावतीकरांच्या विश्वासाची जिंक आहे, फक्त नवनीत राणाची नाही आहे. विजय होईल असं आपल्याला फ्रॉड आहात आणि तुम्ही जेलमध्ये जाणार, आता त्यांना उत्तर मिळालेलं आहे, ते संविधानाची नेहमी भाषा करतात, संविधानानं उत्तर मिळालं काय? मी संविधान पाळणारी, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लेकरू आहे आणि मला असं वाटतं कोणी काय म्हणाले, कोणी काय नाही म्हणाले, कारण गेल्या 10-12 वर्षापासून खूप काही सहन केलं. महिलांना थांबवायचं कसं, तर या पद्धतीने बदनामी करून त्यांच्या परिवारामध्ये, समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे, त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं. म्हणते ना, देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, आणि देवाने हे उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं आणि मी खूप मनापासून धन्यवाद आहे. मी स्वतःला तुटू दिला नाही, माझे रवीजींनी मला तुटू दिला नाही, जे खरं आहे त्याच्यासाठी आपण लढू आणि कमजोर पडायचं नाही, याच विषयाने घेऊन मजबूतीने मी मैदानात उभी राहिली. तर मला कोणाला उत्तर द्यायची गरज पडली नाही. माझे अमरावतीकरांनी विश्वास देऊन 2019मध्ये माझे पाठीशी उभे राहिले आणि मला खासदार केलं आणि आज परत मी या मैदानामध्ये आहे. तर ही सगळी जबाबदारी माझे अमरावतीकर 19मध्ये घेतली होती आणि आज तर माझ्यासोबत मोदीजी आहेत, तर मला काही चिंता नाही आहे. तुमच्या अश्रूंना विरोधक अभिनेत्री आहे म्हणून तुम्ही रडून दाखवतात आणि त्यावरून भावनिक होतात. त्यांनी त्यांची आईला जेही म्हणतात, त्यांनी त्यांची आईला जन्म देताना बाळ कशी रडते, काय भावना असते, त्यांनी ते जाणून घ्या आणि मग माझ्यावर बोला. हिंदी मध्ये एक सांगा, कोर्ट ने जो राहत दी है इसको लेकर नवनीत राणा को कितना भरोसा था, क्या आज डबल खुशी हुई है?
मैं आपको इतना ही बता सकती हूँ कि 2011 से लेकर 12 से लेकर 10-12 वर्षों का सफ़र ये मैंने एक महिला करके मेरे ऑपोजिशन को सामना करते हुए, संघर्षों का सामना करते हुए, क्योंकि एक महिला को किस तरीके से पीड़ा पहुंचानी है, परेशान करना